मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालवण्याची इच्छा आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे का? काव्य ऐक माझं, तू झोप ना, तू झोप प्लीज. असं नाही, मी तुला किस करणार कारण मी हारले. दरवाजा का लॉक आहे? आपण आत आलो तेव्हा दरवाजा लॉक नव्हता. त्या दोघांना एकत्र पाहिलं ना खूप त्रास होतो रे मला. मी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारत असते, सौम्याच्या जागी मी का नाही? नको राहूस त्यांच्यासोबत. आणि तुला सांगतो ना, हे प्रेमात असलेले कपल्स ना फार बोरिंग असतात. आम्ही बघ आमच्या सोबत राहा. काव्य चुकून चुकून कशी कडी लागू शकते? ज्याने कडी लावली त्याला आधीपासूनच माहिती होतं ना आपण दोघं आतमध्ये आहोत. ते मुद्दामून लावली ना कडी? हा सगळा प्लॅन होता ना तुमच्या दोघांचा, हो ना? हा सगळा प्लॅन केला ना तू आणि राघवने मिळून? तसं खरं नाही, एक मिनिट. खाली मगाशी राघवने तुला डोळा मारला हे मी पाहिलंय. आता माझ्या लक्षात येत आहे. आता तू मला इथे आय लव्ह यू म्हणालास ते सगळं तुझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकावं म्हणून ना? सौम्या तू प्लीज माझा ऐकून घे. तुझा काहीतरी गैरसमज झालाय माझा. तू इतके दिवस जे काही मुद्दामून मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोस ना ते माहितीये मला. अरे मला असं वाटलं होतं की तू हे सगळं करतोस कारण तुला मी आवडते. तू खरंच मला आवडतेस. बघ तू एक मिनिट लांब राहायचा. हे जे काय प्रेमाचं प्रदर्शन लावलंस ना ते सगळं आत्ताच्या आत्ता बंद करायचं प्लीज. प्लीज दरवाजा खोला. कोणी आहे का बाहेर? प्लीज. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. Locha, love, लगने लोचा, love, लगने लोचा, love, लगने लोचा. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. लव लगने लोचा, लव लगने लोचा, लव लगने लोचा, लव लगने लोचा. क्रिसमस केक कब हुआ? डीजे अरे गाइस क्रिसमस केक कब हुआ? वाह, क्रिसमसला केक का पाहिजे असतो? हे बघ काय करतोय?
हे बघ, हा केक माझ्या बायकोने केलाय, त्यामुळे कापायचा. चालेल. अबुडी इज राईट. ठीक आहे, एवढंच. बाकी सगळे कुठे आहेत? तुम्ही आणि सौम्या काहीतरी बोलायला वर गेलेत. आणि राघव आणि काव्या कुठे आहेत? राघव आत्ताच इथे होता. कोणी आहे का बाहेर? प्लीज दरवाजा खोला. प्लीज कोणी आहे का बाहेर? प्लीज दरवाजा खोला. प्लीज कोणी आहे का बाहेर? संजय, इथून चल, आपल्याला ताबडतोब निघायचंय. सौम्या काय झालं? चल. सौम्या प्लीज थांब, प्लीज थांब, मला एक्सप्लेन तरी करू दे प्लीज. तू माझं ऐकून तरी. प्लीज. काय झालं सुमे? हा फंडा उलटा कसा पडला? अरे सुमित, काय झालंय? तू बरोबर बोलत होतास विन्या. तिच्यावर विश्वास ठेवला ना की हा ऐन वेळेला असा धक्का देतो. अरे पण काय झालंय काय? त्यांनी काय केलं माहितीये तुम्हाला? मी वरच्या खोलीत सौम्याशी बोलत होतो तर यांनी बाहेरून कडी लावली आणि त्यामुळे तिचा असा समज झालाय की मी तिचा गैरफायदा घ्यायला तिला इथं बोलवलं होतं. सुम्या, अरे एक शब्दही बोलू नकोस. सुम्या, मी कडी लावलेली नाही आहे तर तू अजिबात बोलू नकोस. तिला वर नेण्याची कल्पना तुझी होती. तिने दरवाजा वाजवला तेव्हा तू दार उघडलास, मग कडी दुसऱ्या कोणीतरी लावली. हे कसं शक्य आहे? सुम्या, दरवाजा मी उघडला, कडी लावलेली नाही. सुम्या, 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 माझं ऐक. इतके दिवस तुझं ऐकून घेतलं हेच चुकलं माझं. आजपासून तू माझा गंडाधारी शिष्य.
हे राघव, माझं डोकं. कुठे गेलेत सगळेजण? झोपलेत का? मुंबईला परत निघून गेले सगळे. का? उद्या संध्याकाळपर्यंत थांबण्याचा प्लॅन होता ना, अचानकपणे का निघून गेले? आणि मला न उठवता निघून गेले. मला राघव, काही प्रॉब्लेम झालाय का? आणि तू का थांबलास? मी पण जाणार होतो, पण मग आठवलं की तू वर आहेस, म्हणून मग तुझी वाट बघत थांबलो. निघूया आपण. एक मिनिट, कुठलंच व्हेकल मिळणार नाही आपल्याला. मेन रोडला टॅक्सी वगैरे मिळेल, हो नाहीतर लिफ्ट मागू. राघव, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मला प्लीज सांग, मला खूप भीती वाटतेय. घाबरण्यासारखं काही नाहीये. रस्त्यात सांगतो मी तुला काय झालंय ते. ओके. सुमित ऐक ना, तू प्लीज जरा शांतपणे बसून घे ना कुठेतरी. तुला हवंय का काही पाणी वगैरे? अरे यार, राघव कसं आहे? यावेळी त्याने जे केलंय ना, ते म्हणजे अक्षरशः कहर आहे, कहर. हो रे, मग त्याला नाही सगळी मजाच वाटते यार. काय फंडे बेट्स, आयुष्यात ना काही सिरियसनेसच राहिला नाही. नाही अरे, चूक आपली आहे रे. आपण त्याचं ऐकतो ना. गाईज, थोडं हळू बोलूया का आपण? म्हणजे सुमितला त्रास होणार नाही म्हणून म्हणते. आय थिंक आपण त्याला थोडा वेळ एकटं सोडूया. ठीक आहे, मग आपण तोपर्यंत खोलीत थांबूया. हा, गुड आयडिया. नाही थांबा, तो निघून नाही ना जाणार. अरे असा कसा निघून जाईल? आणि आपण खोलीचं दार उघडं ठेवूया ना. हा, म्हणजे काही झालं तर आपल्याला कळेल, पण नाही जाणार तो. टेन्शन नको. हा, चला मॅडम. मेन रोड या गल्लीतून बाहेर पडलो की मेन रोड लागेल आपल्याला. म्हणजे मेन रोडला काहीतरी मिळेल ना, ऑटो टॅक्सी म्हणजे काहीतरी. हो, मिळेल. काव्या, अरे थँक्यू.
अवस्था झाली रे सुमितची. ते आधी ते देविका प्रकरण झालं तेव्हा सारखा बेडरूम मध्ये बसलेला असायचा आणि आता डायरेक्ट बाल्कनी. खूप सिरियस आहे रे सगळं. हो, पण आता तुम्ही काय करणार आहात? प्रॉब्लेम हाच आहे ना, करतो सगळं राघव आणि निस्तरायला आपल्याला लागतं. नाही, तरी मी सुमितला सांगत होतो राघवचं ऐकू नको. इकडे आकांक्षा मॅडम आणि माझं लग्न लावायला निघालं होतं तेव्हाच आपल्याला कळायला हवं. दरवेळी ना आपण राघवचं ऐकून एक मोठी चूक करतो. करेक्ट आहे याचं. मला सांग विनय, तुला आतापर्यंत त्याच्या एका तरी फंड्यामुळे एक तरी मुलगी पटली का रे? नाही ना अगं. तुम्ही राघवकडनं फंडे शिकत होता? हं? नाही हो, मी म्हणजे मी नाही, तो मला मदत करायचा हो. आपण मला काय वाटतंय, राघवने जेव्हा सौम्याचा फोटो व्हायरल केला होता ना तेव्हाच आपल्याला कळायला पाहिजे होतं की राघवची सटकली. हा बरोबर आहे. शी, कसा आहे राघव. त्याने त्या काव्याबरोबर कसली बेट लावली आहे. शी, काय अर्थ आहे का त्या बेटला? हा, हो ना. आणि अय्या काव्या, काय झालं? एक मिनिट, काव्या कुठे? माहित नाही. अरे, आपण तिला फार्म हाऊस वर विसरून आलो की काय? शिट, आता काय करायचं? मी तिला फोन लावते. प्लीज कर. लागला? थांब ना. लागला? थांबणारच का जरा? शाल्मलीचा फोन. माझा फोन तुझ्याकडे. हा शाल्मली, बोल. हॅलो काव्या, तू बरी आहेस ना गं? हो बाबा, बरी आहे मी. थँक गॉड तू बरी आहेस. तू आता कुठे आहेस? अगं, आम्ही आता जस्ट निघालोय. आम्ही म्हणजे? मी आणि राघव. काय? राघव तुझ्या बरोबर आहे? ओके, एक काम कर, तिथून ताबडतोब निघ आणि इथे ह्यांच्या घरी ये. आणि काव्या, राघवने काही सांगितलं ना तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. हा अगं पण शाल्मली, राघव, शाल्मली असं का म्हणाली की राघव जे काही सांगेन त्यावर विश्वास ठेवू नकोस म्हणून? असं म्हणाली शाल्मली? हो, ती आता राघव, तू रडतोयस. काय झालं राघव? तुला सांगून काय उपयोग? शाल्मली तुला बोलली आहे ना, माझ्यावर विश्वास ठेवू नकोस म्हणून. राघव, कोणावर विश्वास ठेवायचा आहे ते माझं मी बघेन. तू सांगणारच की नाही काय झालंय? खरं सांगायचं तर मलाच माहित नाहीये की नक्की काय झालंय ते. आपण दोघं बोलत होतो, बोलता बोलता तुला झोप लागली म्हणून मग मी बाहेर पडलो तर बाजूच्या रूम मधून कुणीतरी आतून दरवाजा वाजवत असल्याचा आवाज आला. म्हणून मग मी दरवाजा उघडला तर आज सुमित आणि सौम्या होते. आणि बाहेरून दरवाजा बंद होता. सौम्या चिडून निघून गेली आणि सुमितला असं वाटतंय की दरवाजाला बाहेरून कडी मी लावली होती. म्हणून आता सगळे चिडलेत माझ्या. म्हणजे सौम्याचा सुमित बद्दल गैरसमज झाला की काय? Shit. This is so messed up. कडी तू लावली होतीस का? नाही यार, मी कडी लावली नव्हती. काव्या, मी पूर्ण वेळ तुझ्या सोबत होतो. तुला त्या अवस्थेत सोडून मी कडी लावायला बाहेर जाईन का?
माझं डोकं दुखायला लागलंय. माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. राघव, कसा ठेवणार कोणी विश्वास? सुमितला एक क्षणी असं वाटत असेल की तू जिंकायला हे सगळं करतोय, और मे बी लोकांना प्रूव्ह करायला की तुझे फंडे वर्क करतायत. गेले काही दिवस राघव तू इतकं खोटं बोललायस ना, कोण ठेवणार तुझ्यावर विश्वास? आणि त्यात माझ्याशी लावलेली बेट. एव्हरीथिंग इज जस्ट ऍडिंग अप राघव. एवढ्या वर्षांची मैत्री आहे यार, एवढा तरी विश्वास ठेवायलाच हवा ना. अरे हो, पण जे काही झालंय त्यांनी सुमित आणि सौम्याचं रिलेशन डिस्ट्रॉय होणार आहे ना. तुझा आहे का ग माझ्यावर विश्वास? याआधी बसला नसता, पण आता बसलाय. थँक्स. चल आता पण घरी जाऊयात, शाल्मली वाट बघत असेल. आय विल ट्राय टू मॅनेज थिंग्स.